नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अंमली पदार्थ तस्करीसह घरफोडीचे तब्बल 3 गुन्हे उघडकीस आणले असून या कारवाईत 27,68,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ऑपरेशन थंडर अंतर्गत झालेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे। 13 जानेवारी रोजी यशोधरानगर पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना विटाभट्टी चौक येथे संशयास्पद 4 चाकी वाहन आढळून आलेत। पोलिसांनी वाहनाजवळ जाताच वाहनातील 4 इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यापैकी 2 आरोपींना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले, तर 2 आरोपी अंधाराचा व गल्लीबोळाचा फायदा घेत फरार झालेत। ताब्यात घेतलेल्या आरोपींची झडती घेतली असता वाहन क्रमांक MS02 BR 8570 मधनं 1330 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी अब्दुल नासिर उर्फ गोलू अब्दुल राहीम आणि दिलशाद उर्फ दिल्ली सफर अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान पाहिजे आरोपी असलम खान उर्फ अस्सू याला अटक करून सखोल चौकशी करण्यात आली आहे। चौकशीतून यशोधरानगर आणि हिंगणघाट पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आले। या आरोपींकडनं सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू असा 20,38,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अंमली पदार्थ तस्करी व घरफोडीच्या गुन्ह्यातून एकूण 27,68,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यशोधरा पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती। त्यावरून 3 आरोपी अब्दुल नसीर उर्फ गोलू, दिलशाद उर्फ दिल्ली सफर, असलम खान उर्फ अस्सू वल्द शरीफ खान यांच्याविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यांच्या ताब्यातून एक व्होल्क्सवॅगन कंपनीची गाडी व 1330 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता। सदर प्रकरणात 3 नमूद आरोपी अटक होते। अटक आरोपींकडे तपास करत असताना यातील आरोपी नंबर 3 असलम खान उर्फ अस्सू वल्द अब्दुल शरीफ खान, राहणार हमीदनगर, यापूर्वीचा घरफोडीच्या गुन्हे अभिलेख आहे। त्याच्याकडे प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला असता आरोपीकडून यशोधरा पोलीस ठाण्याच्या येथे दाखल असलेली गुन्हा रजिस्टर नंबर 885/25 तसेच हिंगणघाट पोलीस स्टेशन वर्धा येथील घरफोडी नंबर CR नंबर 37/26, 39/26 या 3 गुन्ह्यातील एकूण 2,000 रुपये रोख रक्कम व 17 तोळे 75 ग्रॅम सोनेचे दागिने असा एकूण 20,38,200 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। यशोधरानगर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थ तस्कर आणि घरफोड्यांमध्ये खळबळ उडाली आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे।